लालबाग के राजा की जय। हिप 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 हिप। तर होय, आपण आता आलोय नयनतारा शिपिंग बोटवर। समोर माझ्या तर हा पूर्ण क्लासेस जेवढा आहे तो पूर्ण एअर कंडिशन आहेत आणि पूर्ण तर आपण आलेलो आहोत नयनतारा बोटमध्ये, जी नयनतारा शिपिंग कंपनी या कंपनी ऑन करते। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपण बिझनेस क्लासमध्ये आहोत आणि या बोट मुंबई ते अलिबागचा प्रवास जो मांडवा जेटीपर्यंत असतो तो प्रवास कसा असेल, काय माहिती असतील, सेफ्टी गार्ड काय आहेत, बोटची स्पीड किती आहे, प्राईस किती आहे आणि मुंबई मीन्स या बोटपर्यंत यायला किती वेळ लागतो आणि कुठून यायला लागतो, हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही। तर सर्वप्रथम तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून किंवा भायखळ्यापासून बस आणि टॅक्सी येतात, जे तुम्हाला इथे येण्यासाठी भाऊचे धक्क्यासाठी यावं लागेल आणि भाऊचे धक्क्यापासून ते तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास आहे नयनतारा वॉटर टॅक्सीपर्यंत। तिथून तुम्ही पुढचा प्रवास जो मुंबई ते मांडवाचा असेल तो करू शकतात। तर तुम्हाला टॅक्सी आणि बसेस इथे प्रिफेर होऊ शकतात। तर इकडून चालत जाऊ पण शकता तुम्ही किंवा टॅक्सी आणि टॅक्सीवाले तुम्हाला आतमध्येही सोडतात। तर हा जो पॉईंट आहे पार्किंग पॉईंट आहे आणि पार्किंग पॉईंटपासून ते समोर 100 मीटरवरती नयनतारा टॅक्सी। तर चला आपण आता तिकडे जाऊया। इधर से आगे से करता हूं। चलो, आपको जहाँ से जल्दी पड़ेगा वहाँ से। आगे वाला अच्छा पड़ेगा, आगे वाला शॉर्टकट मारता हूं फटाफट। तर फायनली मी आता टॅक्सीमध्ये बसलेलो आहे। एवढा रश आहे आज आणि संडे असल्यामुळे ट्रेन पण खूप लेटेड आहेत आणि माझ्याकडे 10 ते 12 मिनटाचे फक्त टॅक्सीपर्यंत वॉटर टॅक्सीपर्यंत नयनतारापर्यंत पोहोचायला। मी काकांना सांगितलं की मला लवकरात लवकर पोहोचवा। तर बघूया आपण एक्झॅक्ट टाईमवरती पोहोचतो आहे का। काका पण टॅक्सी खूप शॉर्टकटमधून मला घेऊन जात आहे। तर चला आता पोहोचूया, बघूया कुठंपर्यंत आपण पोहोचतोय का, आपली टॅक्सी राहते। 100 रुपये हो। ये ले लो, थैंक यू। चलो मिलते। क्या नाम है आपका? मनोज यादव। ठीक है चलेगा, मिलते, थैंक यू। तर होय, आपण आता आलोय नयनतारा शिपिंग बोटवर। समोर माझ्या बघू शकता तुम्ही नयनतारा बोट आहे आणि याच बोटने आपण प्रवास करणार आहोत मुंबई जेटी ते मांडवा जेटीपर्यंत। हा जो प्रवास असणार आहे 40 मिनिटाचा प्रवास असणार आहे। तर चला आपण बोटीच्या आतमध्ये जाऊया। टायमिंग काय आहे? टायमिंग इथून आहे 10:30 आणि 3:10। तर आपण तिकीट घेतलेलं आहे आणि आता आपण बोटीत जातो आहे आणि हा जो तुम्ही समोरचा पॅसेज बघताय तो टाऊन क्लास आहे आणि वरती बिझनेस क्लासेस आहेत। तर ह्या सीट्स जे आहेत त्याचे 300 रुपये प्राईज आहे आज आणि वरची जी साईड आहे ती 350 रुपयाची। तर आपण वरची साईड घेतलेली आहे। तर आपण आता बोटीमध्ये आहे नयनतारा, ह्याच्यामध्ये ही थोड्याच वेळात सुटणार आहे। 10:30 वाजता याचा टायमिंग आहे सुटण्याचा, जे मुंबई जेटी ते मांडवा जेटीपर्यंत पोचते। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन सिटिंग्स अरेंजमेंट कशी आहे ते सर्व बघूया। ती क्रूज ती निघालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण डोमोटिक क्रूज कंट्रोल जेवढा पण आहे तिकडे समोर आहे आणि पॉवर बघा। जी बोट आहे आणि इथे कॅपॅसिटी आहे ती 140 सीटांची कॅपॅसिटी आहे आणि याच्या अप्पर साईडला आहे ती तिकडं 60 मीन्स बिझनेस क्लासमध्ये 60 लोक प्रवास करू शकतात। एमर्जन्सी स्टॉप दिलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही। फर्स्ट बटनवरती एअर कंडिशनर आणि एक्झिक्युटिव्ह फॅन बंद होईल, त्याच्यानंतर डर्टी ऑइल आणि पंप आहे, त्याच्यानंतर इंजिन रूम्स आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही
तुम्हाला जर नाश्त्यासाठी इथं हे बनवून दिलेलं आहे तर तुम्ही जर इथं नाश्ता ठेवून वगैरे करू शकतात, जे आपण लास्ट टाइम माझ्या व्हिडिओमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बघितलेलं होतं. आपको करनी है क्या ड्राइविंग? आती है आपको बोट चलाने? मोबाइल में चलाते हो ना? तुम्ही पाहू शकता LED लागलेली आहे, त्याच्यात CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्ह्यूज आहेत, अँगल्स दिलेले आहेत. या बोटीमध्ये चेअर्स, इंजिन रूमचे पण कॅमेराज आहे, शो होतो आहे आणि बाहेरचा पण व्ह्यू दिसतो आहे तुम्हाला. तर आपण इकडे बसून सुद्धा सीटवर बसून टीव्हीत पण बघतो. टी व्ही एक या साईडला आहे, त्या कोपऱ्यातला आहे. टोटल 4 टीव्ही गेटवे ऑफ इंडिया आहे आणि ताज हॉटेलचा व्ह्यू दिसतोय. तुम्हाला दिसत आहे का माहीत नाही मला. मी झूम करायचा प्रयत्न करतो. झूम करायला आय थिंक कॅमेरा पण फाटू शकतो क्लॅरिटी, पण तुम्ही पाहू शकता गेटवे ऑफ इंडियाचा व्ह्यू. तर हा पूर्ण शिपचा चार्ट आहे, ज्याच्यात शिपमध्ये कुठे काय काय दिलेलं आहे. पूर्ण ह्याच्यात जनरल इन्फॉर्मेशन आहेत शिपमधल्या आणि पूर्ण ओढीत काय काय ती पूर्ण गोष्टी आणि याच्यात माहिती दिलेली आहे पूर्ण एका सिंगल चार्टमध्ये. वॉशरूम पण बघू शकता. माझ्या लेफ्ट साईडला वॉशरूम आहेत, 2 इथे दिलेत, 2 इथे, खाली 4 आणि बिझनेस क्लासमध्ये 4, असे टोटल 8 वॉशरूम आहेत. वॉशरूम खूप नीट अँड क्लीन आहे आणि थोडी कंजेस्टेड जागा आहे, बट ठीक आहे. तर तुम्ही एमर्जन्सीच्या वेळी स्पीकर पण बघू शकता. जर इथं प्रेस केला तर तुम्ही ड्रायव्हरशी एमर्जन्सीमध्ये बोलू शकता. नयनतारा 11वरती जी पॅसेंजरची कॅपॅसिटी आहे 200 आणि फॉल स्टेशन 130, यांची क्रू कॅपॅसिटी 09 आहे आणि इथं त्यावेळी हे लावून पण ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हा पूर्ण क्लासेस जेवढा आहे तो पूर्ण एअर कंडिशन आहेत आणि पूर्ण या एवढ्या पॅसेजमध्ये 7 एस्या लावलेल्या आहेत. तर खूपच कूलिंग आहे आणि कूलिंग कॅपॅसिटी पण यांची खूप चांगली आहे आणि बघू शकता काही फॅमिलीज पण आलेले आहेत इथं. तर तुम्ही बघू शकता किती कम्फर्ट झोन आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक सीटला सीट बेल्ट दिले आहेत. तर आता आपण वरती चाललो आहे. समोर इकडे इंजन रूम आहेत, ज्या इंजन लावलेले आहे ते बघू शकता तुम्ही. प्रेसर इकडे यांचा क्रू बसलेला आहे. एक इंजन रूमच्या इकडून तुम्हाला जो बिझनेस क्लास आहे वरती जायला त्याकडे वे दिलेला आहे, तुम्ही इकडून वरतून जाऊ शकता. नयनतारामध्ये पॅसेंजर्स पण आहेत. इंजन रूममध्ये दाखवलं का इंजनचा आवाज, त्याच्यात वॉल्वोचा इंजन लागलेला आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकता इंजनला प्रेशर एवढं आहे का या कारणामुळे ती मुंबई ते जेव्हा मांडवापर्यंत 40 मिनिटात पोहोचते. हाच कारण आहे पोहोचण्याचा. आणि हा जो व्ह्यू आहे बिझनेस क्लासचा व्ह्यू आहे. आपण अप्पर साईडला आहे त्या व्ह्यू बोटच्या. स्मोक डिटेक्टर पण दिलेला आहे. एखादा इकडं कुठे स्मोकिंग मीन्स धूर झाला तर डिटेक्ट करून तो अलाराम देईल. तर आपण सीटवरती बसलो आहे, बिझनेस क्लास सीटवरती आहे.
आणि माझ्या समोर बघू शकता तुम्ही पायाखाली लाईव्ह जॅकेट दिलेले आहेत. तसंच पूर्ण जेवढं पण इथं सीट्स बघताय तुम्ही त्याच्या प्रत्येक खाली लाईव्ह जॅकेट दिलेले आहेत. इन कंडिशन एमर्जन्सी जेव्हा या असं व्हायला तर नाही पाहिजे, पण एमर्जन्सी केसमध्ये प्रत्येक सीटला सेफ्टी दिलेली आहे लाईव्ह जॅकेटसाठी, की ज्याने तुम्ही वेअर करून तुमचा जीव वाचू शकता. आणि माझ्या समोर तुम्ही बघू शकता नाश्ता वगैरे करण्यासाठी किंवा वॉटर बॉटल ठेवण्यासाठी डॅश दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काम चालू आहे, एवढं पण परफेक्ट नाही आहे, बट ठीक आहे, नाश्ता वगैरे करण्यासाठी ठीक आहे. इथे तुम्ही लॅपटॉप वगैरे काही ठेवू शकत नाही. सीटच्या ठीक समोर तुम्ही बघू शकता चार्जिंग स्टेशन पण दिलेलं आहे. जर मोबाईल वगैरे तुम्हाला चार्जिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर काका, आपण या बोटनी रेग्युलर प्रवास करता या संडे म्हणून? ओके ओके, फिरायला आलेले तुम्ही अलिबागला. ओके, मग तुम्ही येताना पण याच ओके 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 हां, ओके ओके ओके. इकडून तर कसं वाटलं म्हणजे इथे तुम्हाला आत्तापर्यंत तरी जे आपण बस आणि एस टीनी प्रवास करतो तर जे तिकीट्स असतात आणि जो आजचा तिकीट रेट आहे 350, आज तर कमीच आहे तिकीट प्राईस, नाही तर 400 किंवा 450 असतो. तर त्याच्या कम्पेअरमध्ये एस टी बेटर आहे का वॉटर टॅक्सी बेटर आहे? वॉटर टॅक्सी बेटर आहे नाही का? प्रवासाला खूप हो. आणि बिझनेस क्लासमध्ये बघा ना की आवाज पण नाही आहे काही, नाही का? नॉईज पण नाही, इंजन रूमचा आवाज शक्यता येत नाही. आणि तर तुम्ही बघू शकतात माझ्या समोर जो दिसतोय, मी झूम करून तुम्हाला दाखवतो. इथून जे ONGCचे तेल काढतात, तेल वगैरे, तर इथूनच काढतात समुद्रातून. तर आपण आता नयनतारा 11 जी आपली बोट आहे त्याच्यातला क्रू मेंबर आहेत. नाव काय दादा आपलं? दर्शन नाव आहे. तर आपण या बोटबद्दल थोडी काय माहिती घेणार आहे दर्शन दादाकडून. तर दादा, याच्यामध्ये काय फीचर्स आहेत बोटमध्ये स्पेशली, म्हणजे का आपण जर याच्यामध्ये मुंबई ते मांडवा आणि मांडवा ते मुंबई प्रवास करू शकतो तर फीचर्स काय? याच्यामध्ये की कमी वेळात तुम्ही जाऊ शकता. आपल्याला 16 नॉटचा इथे स्पीड दिलेला आहे. तर मुंबई ते मांडवा किती टायमात आपण पोहोचतो? 40 मिनिटामध्ये. 40 मिनिटात आपण एक्झॅक्ट पोहोचतो. आणि याची टायमिंग काय आहे बोटचं? सकाळी मुंबईवरून 10:30 वाजता आहे. सकाळी 10:30 वाजता आहे. मुंबईवरून DCT ते मांडवा. DCT ते मांडवा आहे. मग मांडवावरून 11:40ला ती परत रिटर्न येते. परत रिटर्न येते का? आणि दुपारी 3:10ची आहे. 3:10ची दुपारी परत येते. आणि परत 4:20ची रिटर्न येते. ओके ओके, दुसरं रिटर्न आहे. आणि याच्यात अजून फीचर्स काय आहेत म्हणजे आणि पॅसेंजर्स अट्रॅक्टिव्ह होतील? याच्यामध्ये सिटिंग तुम्ही बघा की एक फ्लाईटचा थोडाफार फील येतो. फ्लाईटमध्ये बघा सिटिंग तुम्ही अरेंजमेंट बघा, इथे 2x2 दिलेले आहे. आणि सिटिंग कॅपॅसिटी किती आहे याच्यात? 200 कॅपॅसिटी आहे. तर 140 खाली आहे आणि 60-40. तर खाली 140 आहेत आणि वरती 60 आहे. बिझनेस क्लासची सिटिंग तुम्ही बघू शकता. प्रत्येक सीटच्या खाली लाईव्ह जॅकेट दिलेले आहेत. ओके ओके, आणि सीट्स बेल्ट पण दिलेले आहेत इकडं. ओके, इथे स्प्रिंकल पण दिलेले आहेत. आणि चार्जिंग स्टेशन वगैरे काय दिलेलं आहे का? स्मोक डिटेक्टर पण आहे. ओके, इथे चार्जिंग पॉईंट पण दिलेले आहेत. ओके, इथे पण चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. म्हणजे 1, 2, 3 आणि USB केबलने पण तुम्ही चार्ज करू शकता. करायचा नाही. वरती आपल्यात लाईफ क्रॉप मीन्स समजलं नाही. ओके, अच्छा, आपोआप ते ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअली ते आपोआप छोटे बोट तयार होतात. ओके, ते असे किती बोट्स असतील ते? 7 ते 8 बोट्स आहेत. म्हणजे एमर्जन्सीमध्ये जेव्हा काय दुर्घटना झाली तर तेव्हा ते बोट्स कन्वर्ट होतात आणि त्याच्यामध्ये आपण पॅसेंजर लोकांना शिफ्ट करतो. आणि दादा, याच्यात जी बोट आहे एवढी फास्ट चालते, त्याचं इंजन कुठलं टाकलं आहे आपण म्हणजे या बोटमध्ये? वोल्वो पेंटाचा इंजन आहे. म्हणजे या शिपमध्ये वोल्वो पेंटाचा इंजन आहे. तर दादा, आपल्या बोटीमध्ये स्टाफ किती जणांचा आहे? 2 मास्टर आहेत. मीन्स बोटीचे जे पायलट असतात, ड्रायव्हर. ओके, सिव्हिल 4 आहेत. सिव्हिल 4 आहेत. इंजिन रूममध्ये स्टाफ वेगळा याचा. अच्छा, जो इकडची मीन्स सिटिंग्स वगैरे तिकीट्स वगैरे जे असतात तो स्टाफ, मॅनेजर वगैरे, ते त्यांची सिटिंग वेगळी आहे. ओके, आपण बघू शकता की आपण आता बिझनेस क्लासमध्ये आहोत. की आता ही जवळपास 30 ते 35 पर आवर किलोमीटरच्या वेगाने चालते. हां, ते स्पीडमध्ये चालते. समजत पण नाही आहे, आवाज पण नाही येते इंजन वगैरेचा की एवढा की तुम्हाला घेऊन जाते.
आणि प्लस याच्यात तुम्ही बघू शकता का बोट हळत पण नाही आहे. नाहीतर मुंबई ते अलिबाग आणि मांडवा प्रवास करायचा तुम्हाला समजून जातं की एस टीमध्ये किती कमरेचे हाल होतात. तर या मुंबई ते मांडवा जो आपला प्रवास असतो तो बोटमधून किती शक्य आणि जवळ झालेला आहे. आपण आता व्हील हाऊसमध्ये जाणार आहोत. बघू शकता तुम्ही पायलट बसलेले आहेत आणि समोर नयनतारा ज्या शिपिंग कंपनीचं नाव आहे यांच्या बोटीचं नाव आहे. दादा आपलं नाव काय? वाजिद खेडेकर यांचं नाव आहे, जे मुंबई ते मांडवा आणि मांडवा ते मुंबई यांचा कंटिन्यू प्रवास असतो. ते बघू शकता तुम्ही खूप सारे मशिनरीज लावले जे आपल्या डोक्यात काही जाणार नाही. ते मशिनरींचा स्पीड लेवल आणि इथून पूर्ण कंट्रोल दिलेला आहे शिपिंगचा. सांगितला की हे लाईफ क्राफ्ट्स आहेत जे एमर्जन्सीसाठी यूज होणार आहेत. मॅन्युअली आणि ते ऑटोमॅटिक बोट बनतात. हे जो पूर्ण लाईफ क्राफ्ट दिसतोय तुम्हाला 8 जणांचा, त्याच्यामध्ये पूर्ण टोटल 260 जणं बसू शकतात त्याच्यामध्ये. ओके, पॅसेंजरच्या सोबत आणि जे क्रूज असतात इकडचा स्टाफ आहे जो 9 आणि 2 असे 11 आणि टोटल त्यांचे जे पण स्टाफ आहेत ते पकडून पूर्ण ह्याच्यामध्ये बसू शकतात. म्हणजे कोणालाही इथं काही म्हणजे एवढं या नयनतारा कंपनीने दिले की सेफ्टी बेस खूप आहेत. तर इथे काही कॉलेज ग्रुप्स बसलेले आहेत. हां यस, हिप 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 हिप. आणि खाली गेअर सेक्शन आहेत ते बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे या इंजनच्यामुळे बोट एवढी स्पीडमध्ये जाते. समोर मांडवा जेटी जिथे आपण आता पोहोचणार आहेत. तर मांडवा जेटीपर्यंत पोहोचतोय आपण. काय नाव आहे तुझं? क्या नाम है तेरा? और इज योर नेम? शर्मा रही है चट्टी. तेरा नाम क्या है? हाँ, क्या नाम है तेरा? क्लीवा. ओके, स्कूल जाती है? कौन से स्टैंडर्ड में? विच स्टैंडर्ड? नर्सरी. तर आपण आता मांडवा जेटीवर पोहोचलेलो आहे. समोर बघू शकता तुम्ही मांडवा जेटी आहे आणि बोट साईडला लागते ज्या जेटीसाठी. आणि तुम्ही परफेक्ट 40 मिनटामध्ये 40 मिनटामध्ये बोट मुंबई डोमेस्टिक क्रूज सेंट्रलपासून ते मांडवा जेटीपर्यंत 40 मिनटामध्ये पोहोचते. हाच कारण आहे जो ही इंडियाची फास्टेस्ट सुपर टॅक्सी बोट आहे. तर आपण आता पोचलो आहे. हे लागलेले आहेत आणि काही लोक हेल्प करतात आहे नयनतारावर जाय. हा आपला नयनतारा 11चे क्रू आहेत. आणि चला बाबांनो भेटूया. आणि चॅनलला माझे लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा नक्की. चल काय स्टिकर्स. ओके ओके चला बाय.